आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की कॅप राऊंड 3चं अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे। तर कॅप राऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते काल डिक्लेअर झालं आहे। आता पहिल्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांची सीट ऑटो फ्रीज झाली आहे। ऑटो फ्रीज म्हणजे काय, त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला होता आणि त्यांना पहिल्या 6 ऑप्शन्समधला एखादा ऑप्शन्स लागलेला आहे, म्हणजेच काय त्यांना ऑटो फ्रीज झालेला आहे। मग अशा मुलांनी काय करायचं आहे, ज्या मुलांची सीट ऑटो फ्रीज झालेली आहे म्हणजे पहिल्या 6 ऑप्शन्समधून त्यांना कॉलेज मिळाले, त्यांनी काय करायचं आहे 25 ऑगस्ट पूर्वी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। आता तुमच्या CET सेलच्या लॉगिनमध्ये फ्रीज बेटरमेंट ऑप्शन आलेले नाही आहेत, तुम्ही डायरेक्टली कॉलेजला रिपोर्ट करायचे, जे काही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे असतील ती सगळी सोबत घेऊन जा आणि कॉलेजला रिपोर्ट करा। हे होते पहिल्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांची सीट ऑटो फ्रीज झाली। दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी कोण आहेत, तर ज्यांना पहिल्यांदा कॅप राऊंड 3 मध्ये सीट मिळाली, म्हणजे त्यांना कॅप 1 मध्ये कॅप राऊंड 2 मध्ये एकही सीट मिळाली नव्हती, अशा प्रकारचे विद्यार्थी येतात दुसऱ्या टाईपमध्ये। तर त्या मुलांनी काय करायचं आहे, ज्यांना पहिल्यांदा या कॅप प्रोसेसमध्ये फर्स्ट टाइम सीट अलॉटमेंट झाले त्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जा, त्यांचं सेल्फ व्हेरिफिकेशनच्या 4 स्टेप्स आहेत त्या कंप्लीट करा, त्यानंतर फ्रीज आणि बेटरमेंट निवडा, ओके, आणि त्यानंतर 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरून सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करा। आता जर त्या मुलांनी फ्रीज निवडलं तर 25 ऑगस्ट पूर्वी त्या मुलांनी जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचं, बेटरमेंट केलं तर कॅप राऊंड 4ला ते मुलं इलिजिबल आहेत। ही मुलं अशी आहेत ज्यांना कॅप राऊंड 3 मध्ये फर्स्ट टाइम कॉलेज अलॉट झाले यांसाठी। आता तिसऱ्या प्रकारचे मुलं आहेत, ती सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे की ज्या मुलांना कॅप राऊंड 3 मध्ये बेटरमेंट मिळाले, म्हणजेच काय ती बेटरमेंट कॉलेजमध्ये असू देत किंवा ब्रँचमध्ये असू देत किंवा काही मुलांना सीट टाईप सुद्धा चेंज होऊन येतो, म्हणजेच काय तिसऱ्या प्रकारचे मुलं आहेत ज्यांना कॅप राऊंड 3 मध्ये नवीन कॉलेज किंवा नवीन ब्रँच मिळून बेटरमेंट झालेले आहे। तर या मुलांसाठी काय सूचना आहेत, तर या मुलांचं जे पहिलं जे प्रिव्हियस कॅप राऊंडचं जे कॉलेज होतं ते ऑटो कॅन्सल्ड झालेलं आहे, म्हणजेच काय ज्यावेळी तुम्हाला कॅप राऊंड 3ला एखादं बेटरमेंट मिळून नवीन कॉलेज किंवा ब्रँच मिळते त्याच्यावेळी मागच्या कॅप राऊंडमध्ये जे कॉलेज होतं म्हणजे कॅप राऊंड 2ला किंवा कॅप राऊंड 1ला ते तुम्हाला ऑटो कॅन्सल झालेलं आहे, ते आता तुमच्या हातात नाहीये। ठीक आहे, अशा मुलांनी पुढची प्रोसेस काय करायची आहे, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या लॉगिन मध्ये जायचं आहे, जसं तुम्ही मागच्या कॅप राऊंडला केला होता। इनकम्प्लीट स्टेप एक दिसेल तुम्हाला, ती इनकम्प्लीट स्टेपवरती क्लिक करायचं, फ्रीज किंवा बेटरमेंट हे 2 ऑप्शन पुन्हा दिसतील आणि त्यापैकी जो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे फ्रीज किंवा बेटरमेंट तो ऑप्शन तुम्ही निवडू शकता। आता जर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन निवडलात तर तुम्हाला 25 ऑगस्ट पूर्वी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल। जर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडलात तर तुम्ही कॅप राऊंड 4ला इलिजिबल होऊ शकता किंवा कॅप राऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरू शकता। मात्र समजा कॅप राऊंड 4 आता परत 1000 रुपये फी पे करायची गरज नाहीये, ठीक आहे। समजा आता 2 सिच्युएशन आहेत, ठीक आहे। कॅप राऊंड बेटरमेंट करून तुम्ही कॅप राऊंड 4ला गेलात, कॅप राऊंड 4ला तुम्हाला एकही सीट मिळाली नाही किंवा कुठलं म्हणजे कॅप राऊंड 4ला तुम्हाला एकही सीट मिळाली नाही, तर कॅप राऊंड 3ची जी सीट आहे ना तुम्हाला आत्ता मिळाली ती सेफ आहे, तुम्ही घाबरून जाऊ नका। कॅप राऊंड 3च्या सीटमध्ये तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करता येतं, ठीक आहे। समजा कॅप राऊंड 4ला एखादी नवीन सीट मिळाली तर कॅप राऊंड 3ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅप राऊंड 4ची सीट आहे तिथं तुम्हाला जाऊन फायनली ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे, ठीक आहे। हे कोणासाठी होतं, ज्यांना या कॅप राऊंड 3ला बेटरमेंट मिळून नवीन कॉलेज किंवा नवीन ब्रँचचं बेटरमेंट मिळालं आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे। आता चौथ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना कॅप राऊंड 3ला बेटरमेंट भेटलीच नाहीत, म्हणजेच काय चौथ्या प्रकारच्या विद्यार्थीमध्ये येतात त्यांना प्रिव्हियस सेम कॉलेज किंवा सेम जी ब्रँच होती तीच आहे, त्यांच्यामध्ये बेटरमेंट झालेली नाही आहे, अशा मुलांसाठी पुढची सूचना आहे। पुन्हा एकदा सांगतोय, चौथ्या प्रकारच्या विद्यार्थी येतात ज्यांना कॅप राऊंड 3 मध्ये बेटरमेंट मिळालेली नाही, जे काही त्यांचं प्रिव्हियस कॅप राऊंडचं जे कॉलेज होतं रिसेंट कॅप राऊंडचं तेच त्यांच्या हातात आहे किंवा तीच ब्रँच त्यांच्या अलॉटमेंटमध्ये आहे, ठीक आहे। तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे मागचं जे रिसेंट कॉलेज होतं ना ते सेफ आहे, घाबरून जाऊ नका। कॅप राऊंड 3ला अलॉटमेंट नाही झाले किंवा नवीन कॉलेज नाही भेटले, लक्षात ठेवा मागची सीट म्हणजे काय रिसेंट कॅप राऊंडला जी सीट होती ना कॅप राऊंड 2ला असेल किंवा कॅप राऊंड 1ला असेल ती जी सीट आहे ती सेफ आहे, तुमच्याकडे आता जरी कुठलं कॉलेज नसेल तरी तुम्ही तिथं जाऊन ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे। आता तुमच्या समोर सुद्धा तुमच्या लॉगिनमध्ये 2 ऑप्शन्स येणार आहेत, ठीक आहे। लॉगिनमध्ये गेलात तर हे जे लॉगिनचे ऑप्शन्स आहेत ते आजपासून एनेबल होत आहेत। इनकम्प्लीट स्टेप दिसेल त्या इनकम्प्लीट स्टेपवरती क्लिक करा, फ्रीज किंवा बेटरमेंट असे 2 ऑप्शन दिसतात, तुम्हाला फ्रीज करायचं असेल तर फ्रीज निवडू शकता, बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट करू शकता। फ्रीज केला तर त्या कॉलेजमध्ये जाऊन 25 ऑगस्ट पूर्वी ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे, ठीक आहे। बेटरमेंट जर तुम्ही निवडला तर तुम्ही कॅप राऊंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तुमची जी मागची सीट आहे ती सेफ आहे, जी मागच्या कॅप राऊंडची आहे, ठीक आहे। आता 1000 रुपये परत फी पे करायची गरज नाही, फक्त बेटरमेंट निवडल्यानंतर 1001 ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतं तेवढं डाउनलोड करून ठेवा। आता अशी मुलं ज्यांना आत्ताच्या कॅप राऊंड 3ला बेटरमेंट भेटलीच नाही किंवा मागचं जे कॉलेज आहे तेच आहे तेच भेटले म्हणजे नो बेटरमेंट मिळाले, त्या मुलांनी समजा बेटरमेंट केलीत आणि कॅप राऊंड 4ला गेलीत, ठीक आहे। कॅप राऊंड 4ला समजा एखादं नवीन कॉलेज मिळालं तर जे प्रिव्हियस कॅप राऊंडचं कॉलेज होतं ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडून कॅन्सल होणार आहे, ठीक आहे। आणि समजा कॅप राऊंड 4ला कुठलीच सीट मिळाली नाही तर तुमची जी प्रिव्हियस कॅप राऊंडची जी सीट होती मे बी ती कॅप राऊंड 1 किंवा 2ची जी काही असेल त्या सीटमध्ये जाऊन त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता, ठीक आहे। मी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या मुलांना कॅप राऊंड 3ला बेटरमेंट मिळालेली नाही आहे, ठीक आहे, म्हणजे त्यांचं जे प्रिव्हियस कॉलेज होतं कॅप राऊंड 1 किंवा 2 तेच आहे किंवा तेच आहे त्यांच्याकडे तीच ब्रँच किंवा तेच कॉलेज आहे, बेटरमेंट मिळालं नाही, अशा मुलांनी काळजी घ्या। जर तुम्ही कॅप राऊंड 3ला परत बेटरमेंट केलात आणि कॅप राऊंड 4ला गेलात
कॅपराऊंड 4ला समजा तुम्हाला एखादे नवीन कॉलेज मिळालं किंवा नवीन ब्रँच मिळाली बेटरमेंट मिळून, तर तुमचं प्रिव्हियस जे कॉलेज होतं कॅप 1 किंवा 2चं ते कॅन्सल होणार आहे. समजा कॅपराऊंड 4ला तुम्हाला काहीच नाही मिळालं तर प्रिव्हियस जे कॉलेज आहे ते आहे तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन तिथं कन्फर्म करू शकता. आय होप हे 4 सिंपल रूल्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही. ज्यावेळी या कॅप प्रोसेसचा ना रूल सिंपल आहे. ॲट द एका वेळी तुमच्या हातामध्ये फक्त एकच कॉलेज राहणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर ते पहिलं जे कॉलेज होतं ना प्रिव्हियस ते कॅन्सल होणार आहे, नवीन कॉलेज राहणार आहे. ठीक आहे. आणि पुढे समजा कुठलंच कॉलेज मिळालं नाही तर जे हातावरती आहे तुमच्या तेच कॉलेज तुमच्याकडे राहणार आहे. ठीक आहे. इतका सिंपल रूल लक्षात ठेवलात ना, वेगळं काही नाही आहे. बहुतांश ठिकाणी वगैरे बघतो ही सीट कॅन्सल होणार आहे, ती सीट. कॅपराऊंड 4 मग आणलाय कशाला? ओके, कॅपराऊंड 4 यासाठीच आणलाय की भरपूर सीट्स वॅकंट राहत होत्या स्पॉट राऊंडला, त्या अवॉइड करण्यासाठी, जेणेकरून मुलांना शक्यता चान्सेस वाढावेत लवकरात लवकर ॲडमिशन घेण्याचे चांगल्या कॉलेजमध्ये. यासाठीच हा कॅपराऊंड 4 आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, तुमची प्रिव्हियस सीट सेफ आहे.